हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हाला समजलंच असेल की मी आज कोणती रेसिपी बनवून दाखवणार आहे. ही ऑलमोस्ट सर्वांना येते, पण ज्या नवीन शिकणाऱ्या मुली आहेत त्यांच्यासाठी ही रेसिपी मी बनवली आहे. तर इथे मी मिक्स पिठांचे धपाटे बनवणार आहे. त्यासाठी इथे मी तिखट मिरची घेतलेली आहे. खूप सारी मिरची म्हणजे 10 ते 12 मिरच्या आहेत. झणझणीत अशी आपण बनवणार आहोत. कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून. लसूण घेतलेलं आहे. लसूण इथे मी 3 मोठे गड्डे सोलून घेतलेले आहेत, कारण यासाठी लसूण खूप लागतो. लसूण जास्त असेल तर चव खूप छान लागते याची. तर हे आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. बघू शकता, जास्त बारीक नाही करायचा, असाच आपल्याला ओबडधोबड असा ठेचा बनवून घ्यायचा आहे. तर इथे मी सर्वात आधी 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेणार आहे. ज्वारीचं पीठ थोडं जास्त घ्यायचं. तर इथे मी 2 वाट्या घेतलेलं आहे. ज्वारीचं पीठ आहे 2 वाटी घेतलेलं. त्यानंतर इथं मी बेसन पीठ घेणार आहे. तुमच्याकडे जी काही पिठं अवेलेबल असेल ते सर्व तुम्ही मिक्स करू शकता. इथे बेसन पीठ मी 1 मोठी वाटी घेतलेलं आहे, तेही मी चाळून घेते. त्यानंतर इथे मी गव्हाचं पीठ घेणार आहे. गव्हाचं पीठ इथे मी 2 वाटी घेणार आहे. तर 2 वाटी गव्हाचं पीठ तेही आपण चाळून घेऊया. ही सर्व पिठं आपली चाळून झालेली आहेत. हे सर्व मिक्स करून घेऊया. आता सर्व पीठ मिक्स करून घेऊया आपण. तर यामध्ये सर्वात आधी मी 2 मोठे चमचे मीठ घालणार आहे. मीठ थोडं जास्त घालायचं, म्हणजे चव खूप छान लागते. त्यानंतर इथे मी ओवा घेतलेला आहे. तो ओवा असा हातावर क्रश करून त्यामध्ये घालायचा आहे. ओवा थोडा जास्त घालायचा, म्हणजे पचायलाही आपल्याला सोपं जातं. तशी ही हेल्दी रेसिपी आहे. सर्व पिठांनी मिक्स आहेत, त्यामुळे खायलाही खूप छान लागते. त्यानंतर इथे मी 1 चमचा जिरे घातलेले आहे. त्यानंतर आपल्याला हळद 1 चमचा घालायची आहे. हळद थोडी जास्तच घालायची. इथे मी 2 चमचे हळद घातलेली आहे. हळदीने कलर खूप छान येतो. आता जो आपण ठेचा बनवून घेतलेला होता मिरची, लसूण, कोथिंबीरचा, तो यामध्ये मी घालणार आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊया आपण. आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे. तर यामध्ये आपण थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. हे खूप सारी कोथिंबीर आहे चिरलेली. मी खूप सारी कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीर थोडी जास्त घालायची, त्यामुळे खूप छान लागते खायला. त्यामध्ये चव खूप छान लागते. यामध्ये मी थोडं पाणी घालून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी घालायचं नाही. तर थोडं पाणी घालायचं. आपल्याला घट्ट असा गोळा बनवायचा आहे. जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही, मिडियम साईजचा असा आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर आता हे चांगल्या हाताने मी मिक्स करून घेते. सर्व एकजीव करून घ्यायचं. यामध्ये थोडं पाणी घालून याचा आपण गोळा बनवून घेऊया. बघू शकता स्मूथ असा गोळा याचा तयार झालेला आहे.
जास्त घट्टही बनवायचं नाही, थोडा सैलसरच गोळा बनवायचा आहे. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही. जसं आपण चपातीला कणिक मळतो तसा आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर आता हा आपला रेडी झालेला आहे, बघू शकता किती छान असा याचा गोळा बनवून तयार झालेला आहे. कलरही खूप सुंदर आलेला आहे. त्यानंतर इथं आपल्याला पाहिजे तेवढा गोळा घेऊन जेवढा आपल्याला कमी जास्त साईजचा बनवायचा आहे त्या हिशोबाने आपण गोळा घ्यायचा. इथे मी एक स्वच्छ रुमाल घेतलेला आहे. तुमच्याकडे जर सुती कपडा असेल तर सुती कपडा घेऊ शकता. तो ओला करून घ्यायचा आणि खाली पोळपाटावर मी हा कपडा टाकलेला आहे आणि त्यावर हे मी धपाटे थापून घेत आहे. तर बघू शकता फक्त हलक्या हाताने बोटांनी हे थापायचं आहे, जास्त दाब द्यायचा नाही. तर हलक्या हाताने असं थापून घ्यायचं, थोडं पाणी लावून लावून. मस्त असं होत आहे, बघू शकता. आपल्याला पाहिजे तेवढं पातळ जाड तुम्ही ठेवू शकता. इथे मी मिडियम साईजचा बनवला आहे. किती छान होत आहे बघा. आपल्याला किती मोठा बनवायचा आहे त्या हिशोबाने आपण गोळा घेऊ शकतो. खाली रुमालावर पण थोडं पाणी टाकायचं आणि त्यानंतर हा गोळा त्यावर ठेवून हलक्या हाताने म्हणजे फक्त बोटांनी हा थापून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर असे त्यामध्ये आपण होलं करून घेणार आहोत, छिद्र पाडून. त्यामुळे काय होतं, त्या आपल्याला तेल सोडायला खालीच्या साईडनेही ते खरपूस भाजले जातात तेल सोडल्यामुळं. इथे मी तवा गरम करायला आधीच ठेवलेला होता, तर तव्याला मी तेल लावून घेते. त्यानंतर हे आपण यावर भाजायला टाकणार आहोत. बघू शकता किती छान झालेला आहे. हे दोन्ही साईडने आता आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. तेल सोडूया आपण. त्यामुळे खालच्या साईडने खरपूस भाजलं जातं असं तेल सोडल्यानंतर. मस्त असं झालेलं आहे, बघू शकता किती सुंदर दिसत आहे. कलरही खूप छान आलेला आहे. आता हे दोन्ही साईडने आपण खरपूस भाजून घेऊया. हे आपण दह्यासोबत, सॉससोबत, टोमॅटो सॉससोबत कशासोबतही खाऊ शकतो. खायला खूप छान लागतं. दही धपाटे आमच्या इकडे तर फेमसच आहे. बघू शकता किती छान झालेलं आहे, मस्त. आणखी एक मी बनवून दाखवते. रुमालावर असं थोडं पाणी घालून घ्यायचं. त्यानंतर फक्त हलक्या बोटाने असं थापून घ्यायचं, जास्त दाब द्यायचा नाही. थोडं पाणी लावत असं आपण थापून घेणार आहोत. पाहिजे तेवढं पातळ जाड आपण बनवू शकतो आपल्या आवडीप्रमाणे. रोज चपाती भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर हा चांगला ऑप्शन आहे. असे तुम्ही धपाटे बनवून दह्यासोबत खाऊ शकता. भाजीची गरज नाही, काही नाही. कधी कंटाळा आला तरी पण असे मिक्स पिठाचे धपाटे बनवून खाऊ शकता. जे काय पिठं तुमच्याकडे अवेलेबल असतील ती घालून असं पीठ मळून घेऊन मस्त असे धपाटे बनवून दही धपाटे तुम्ही खाऊ शकता. खायला खूप छान लागतात आणि तोंडाची गेलेली चवही परत येते. त्यामुळे एकदा नक्की करून बघा. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने बनवतात ते मला नक्की कमेंट करून सांगा.
तर धपाटे कसे झाले आहेत तेही कमेंट करून सांगा. मस्त असे खरपूसे दोन्ही बाजूनी भाजून घेऊया. ज्या नवीन मुली आत्ता शिकत आहेत त्यांना हे धपाटे थापायचे म्हणजे त्यांच्यासाठी एक टास्कच आहे. तर एवढं काही त्यामध्ये अवघड नाही आहे. प्रॅक्टिस केल्यानंतर नक्की ते जमेल. मस्त असं बघू शकता किती सुंदर दिसत आहे. दोन्ही साईडने खरपूस असं भाजलेलं आहे. तर अशा प्रकारे दही धपाटे आपले तयार झालेले आहेत. धपाटे मस्त दिसत आहेत. तर दह्यासोबत सॉससोबत हे तुम्ही खाऊ शकता. तर चला मग परत एकदा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.